नमस्कार. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले TJSB बँकेचे CEO श्री निखिल आरेकरजी, या कार्यक्रमाचे आयोजक माझे मित्र श्री निरंजन प्रभुदेसाई तसेच चंदन बंसालीजी, उपस्थित सर्व उद्योजक बंधू आणि भगिनी, खूप चांगला विषय आहे की आत्मनिर्भर भारत हा विषय घेऊन आपल्यासमोर बोलण्याची संधी निरंजनजीने मला दिली आहे. प्रामुख्याने हा आत्मनिर्भर भारत हा विषय आपण ऐकून जवळजवळ 5-6 वर्षापासून जास्ती, म्हणजे 2019च्या दरम्यान आपण हा कॉइन केलेला एक वर्ड आहे असं आपल्याला वाटेल, परंतु असं नाही. जेव्हा माननीय अटलजी पंतप्रधान होते आणि आपले माजी राष्ट्रपती माननीय अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा आपण पोखरण अणुस्फोट केला, तेव्हापासून भारताने हे ठरवलं होतं की वी विल बी सेल्फ रिलायंट इन ऑल सेक्टर्स. हा मुख्य धागा आहे, लक्षात घेतलं पाहिजे. सेल्फ रिलायंट इंडिया हा विषय फक्त सरकारशी संबंधित नाही आहे. हा विषय फक्त एक्सपोर्ट करण्याच्या संबंधित नाही आहे. तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या उपाययोजना करून, वेगवेगळ्या पॉसिबिलिटीजची चर्चा करून आपल्याला सेल्फ रिलायंट म्हणजे आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे. मगाशी निखिलजींनी सांगितलं, निरंजनजींनी सांगितलं की मेक इन इंडिया हा विषय आला, त्यानंतर वोकल फॉर लोकल, ह्या सगळ्या घोषणांचं अचानक सुचलं कोणाला तरी आणि त्यांनी घोषणा दिली असं नाही आहे. तुम्ही सगळ्या ज्या माननीय पंतप्रधान मोदीजींनी 2015ला 2014ला चार्ज घेतल्यानंतर पासूनच्या सगळ्या घोषणा तुम्ही पहा, एक लिंकेज आहे. या लिंकेजचा अर्थच लॉंग टर्म विजननी आम्ही आत्मनिर्भर होण्याकडे जायचं आहे आणि त्याचे टप्पे आहेत ठरलेले. या टप्प्यानुसार आपल्याला जायचं आहे. बोलणारी बोलतील, परंतु त्या पॉलिटिकल डिबेटमध्ये न जाता आज आमच्याकडे काय संधी आहे. आफ्टर ऑल वी आर रिझल्ट ओरिएंटेड कम्युनिटी. इंडस्ट्रीची कम्युनिटी म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड आहे. या रिझल्ट ओरिएंटेड कम्युनिटीमध्ये आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे. या वापरकरजी या. रिझल्ट ओरिएंटेड कम्युनिटीमध्ये आपल्याला प्रत्येक सेक्टरमध्ये हे यश संपादन केलं पाहिजे. मग ते कसं करायचं, तर या सगळ्याचं एक विजन ठेवलं पाहिजे. ते विजन माननीय पंतप्रधानांनी ठेवलेलं आहे की आम्हाला $5 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आहे. एक हे शॉर्ट टर्म विजन आहे. परंतु आपल्याला आत्मनिर्भर भारत, त्यापेक्षा विकसित भारत 2047 पर्यंत करायचं आहे. हे आपलं मेजर विजन आहे आणि टार्गेट आहे. जर आपल्याला 2047 पर्यंत विकसित भारत करायचा असेल तर आपल्याला नक्की कुठल्या टप्प्यावरून जायला लागेल, कुठली योजना करायला लागेल. काही जण हे पण म्हणाले, कुठे 2047च्या गोष्टी करता, तुमचं सरकार 5 वर्षाचं आहे, तुम्ही 5 वर्षाच्या पुढची गोष्ट कशासाठी बोलता. परंतु देशाचं नेतृत्व असंच असावं लागतं की पुढच्या 1000 वर्ष लक्षात राहील असा इतिहास निर्माण करायचा असेल
तर आपल्याला आपलं मोठं लक्ष केंद्रित करून त्या विषयानुरूप आपल्याला योजना आखत काम करायला पाहिजे. आणि मग ते आत्मनिर्भर भारत हा एक शब्द फक्त एवढा पुरता मर्यादित नाहीये, तर पुढच्या 1000 वर्ष इतिहास निर्माण करता येईल. कारण आम्ही हे ऐकलंय मागे की 1000 का हजारो वर्षापासूनचा आपला इतिहास आहे, संस्कृती आहे वगैरे, परंतु इथे सोन्याचा धूर निघत होता. आणि ह्या इतिहासात किती दिवस आपण रमायचा. तर इथून पुढे सुद्धा आम्हाला तेच वैभव प्राप्त होऊ शकतं जर आमच्या नेतृत्वाने दिशा आम्हाला दिली तर. आणि त्या दिशेवर काम करताना सरकारी अधिकारी किंवा राजकीय पुढारी यांचं दायित्व कमी आहे मित्रांनो. आणि सगळ्यात मोठं दायित्व हे आपलं आहे, इंडस्ट्रीचं आहे. विकसित भारत करायचा असेल, रोजगार उत्पन्न करायचे असतील, इकॉनॉमी वाढवायची असेल, जगाला पुरवठा करायचा असेल, तर फक्त आणि फक्त इंडस्ट्रीज काम करू शकते. उत्पादन आणि त्याबरोबर उत्पादनामध्ये शेतकरी पण आला आणि उत्पादनामध्ये MSME पण आणि इंडस्ट्री पण, मोठी इंडस्ट्री पण आहे. त्यावर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. आणि त्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर सगळी इकोसिस्टीम आपल्याला कनेक्ट करायला लागेल. हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळी खरे आत्मनिर्भर भारत मिशन चे टास्क फोर्स तयार झाले. आणि त्या टास्क फोर्सने हे ठरवलं की आपल्याला कशामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सगळ्यात पहिला इकॉनॉमीचा विचार करायला लागेल. त्यामुळे इकॉनॉमिकचं टार्गेट आपल्याला पंतप्रधानांनी दिलंय. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरची व्यवस्था करायला पाहिजे. म्हणजे पाय बांधायचे आणि पळा म्हणून सांगायचं अशा प्रकारची शर्यत जिंकता येणार नाही मित्रांनो. आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरचा सपोर्ट असणं आवश्यक आहे, इन्फ्रास्ट्रक्चर जागेवर असणं आवश्यक आहे. त्यासाठी एक वेगळी योजना तयार केली. त्याबरोबर टेक्नॉलॉजी ड्रिव्हन सिस्टम्स तयार करायला लागतील. त्यामुळे टेक्नॉलॉजीवर भर द्यायला लागेल. सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे भारताची जी डेमोग्राफी आहे ती आम्ही नुसतंच म्हणून चालणार नाही. जे माननीय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम साहेबांनी सांगितलं होतं की 2020 मध्ये आपला देश हा सर्वात युवा देश असेल. आणि आपण ते अनुभवतोय. जगात सगळ्यात जास्त युवा हे आपल्या भारताकडे आहेत. युवा शक्ती भारताकडे आहे. वर्किंग मॅनपॉवर भारताकडे आहे. आणि या वर्किंग मॅनपॉवरच्या जोरावर आपण काय करू शकतो याची आखणी करायला पाहिजे. आणि त्या दृष्टीने सगळ्या स्कीम्स तयार करायला पाहिजे. मी हे याकरता सांगतोय, स्कीम तर तुम्हाला सरकारी अधिकारी पण सांगतील, GR मध्ये पण कळेल, वाचून पाहिलं की स्कीम कळतात. परंतु त्या पाठीमागची भूमिका काय आहे आणि माझं कर्तव्य काय आहे, त्या स्कीमचा वापर करून मला कुठे जायचं आहे हे कळावं यासाठी मी ह्या पद्धतीने सविस्तर सांगतोय. आणि हे सगळं झालं, इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं, इकॉनॉमिकल सपोर्ट सगळ्या इंडस्ट्रीला मिळेल अशी व्यवस्था केली. सिस्टीम त्यासाठी आवश्यक आहे. इज ऑफ डुईंग बिझनेसचं महत्व आम्हाला कळतंय आता. ह्या सगळ्या सिस्टीम्स इन प्लेस असल्या पाहिजे. हे पण झालं. डेमोग्राफीचा आपल्याला बेनिफिट घ्यायचा आहे त्या दृष्टीने पण योजना तयार झाल्या. परंतु डिमांड पाहिजे ना. आमच्या उत्पादनांना डिमांड असणं आवश्यक आहे. तर डिमांड क्रिएशन सुद्धा सरकारचं काम आहे. हे लक्षात घेऊन ह्या 5ही गोष्टींवर आपण काम सुरू केलंय. आणि याचे रिझल्ट आता आपल्याला नजरेच्या टप्प्यात दिसायला लागले आहेत. 2020ला आपल्याला लक्षात येत नव्हतं की नक्की काय होणार आहे. पण महाराष्ट्राचा जर विचार केला तर तुम्ही हे बघू शकता, कुठल्याही जिल्ह्यातून सर्क्युलर जर आपण प्रवास करायचं ठरवलं तर सगळीकडे रोड इन्फ्रास्ट्रक्चर अत्यंत चांगलं झालेलं आहे. कनेक्टिव्हिटी, एअर कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे. अनेक वंदे भारत एक्सप्रेस सगळीकडे जाताना दिसत आहेत. त्या सातत्याने दर 3 महिन्यांनी कुठेतरी नवीन वंदे भारत सुरू झाल्याची बातमी आपण ऐकतोय. म्हणजे रेल कनेक्टिव्हिटी वाढली आहे. ह्या सगळ्या पुढच्या टप्प्यातलं म्हणजे आता नेटवर्कच्या बाबतीमध्ये 5Gच्या बाबतीमध्ये काही बोलायची गरज नाही आहे. महाराष्ट्रामध्ये सगळीकडे इन प्लेस आहे.
तर ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर ज्या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण होत आहेत. त्याबरोबर विजेचा जो प्रश्न होता तो सुद्धा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या कल्पकतेतून तो आता सुटण्याच्या मार्गावर आहे. तो म्हणजे कसा, तर दिवसा ॲग्रिकल्चरला वीज देणे आणि मग तो जो काही पुरवठा आहे तो इंडस्ट्रीसाठी वापरता येईल किंवा आपल्याला सरप्लस वीज झाल्यामुळे आपल्याला आपल्यावरचा कॉस्टचा बोजा थोडा कमी होऊ शकतो. अशा पद्धतीचं रचना झाली आहे आणि 2026 डिसेंबरपर्यंत आपल्याला माहिती 16,000 मेगावॉट कनेक्टिव्हिटी 16,000 मेगावॉटची वीज सोलरमधून उपलब्ध होणार आहे. हे कधीच झालं नाही इतक्या दिवसात मित्रांनो. आणि हे आता आपल्या नजरेच्या टप्प्यात इन्स्टॉलेशन सुरू आहे, त्याचं काम अत्यंत प्रगतीपथावर आहे. आणि हे सगळं बघताना सगळ्याच अँगलने जेव्हा प्रगती होते तेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर जे पाहिजे त्याची मदत सगळ्यात महत्त्वाची होते आहे. मग आता डिमांड क्रिएशनकडे लक्ष दिलं पाहिजे. मग डिमांड क्रिएशन काय आहे? मार्केटचं डिमांड क्रिएशन करताना नोटा छापा आणि लोकांना विकत घ्यायला लावा असं तर काही होऊ शकत नाही. मग काय करायला पाहिजे, तर लोकांच्या खिशातली रक्कम, जी कमावलेली रक्कम आहे ती त्यांच्याच खिशात राहायला पाहिजे. त्यामुळे टॅक्स बेनिफिट द्या. आणि आता आपण या मागच्या बजेटमध्येच पाहिलं असेल की सामान्यातल्या सामान्य कुटुंबाला 12 लाख रुपयापर्यंत टॅक्स लागणार नाही आहे. आपण आधी 4 लाख 5 लाखापासून टॅक्स भरलेला आहे. थोडाफार खर्च करायला पैसा उरवणे हा एक भाग आहे. परंतु जीएसटी सारखे रिफॉर्म करून सरकारकडे येणारा रेव्हेन्यू योग्य मार्गाला जाईल याची व्यवस्था केली आहे. आणि हे सगळं करताना तुम्ही फक्त मोठे व्हा, उत्पादन करा आणि आम्ही टॅक्स लावू असा विचार नाही आहे. आपण इंडस्ट्री चालवतो, उद्योग व्यापार चालवतो. न्यूज ज्या टीव्हीत येतात, म्हणजे मी स्वतः राजकीय पदाधिकारी असून सुद्धा हे सांगतो आणि प्रवक्ता असून सुद्धा हे सांगतो की फार त्या टीव्हीवरच्या बातम्यावर जाऊ नका. कारण तिथं आम्हाला खरं बोलण्यापेक्षा बरं बोलावं लागतं, हे कबूल केलं पाहिजे. पण खरं हे आहे की जीएसटी आल्यापासून आपल्या देशाच्या गंगाजळीमध्ये भर पडलेली आहे. आपल्याला इज ऑफ डुईंग बिझनेस मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सोय झालेली आहे. आपल्या इथं बसलेल्या सर्वांना हे अनुभव असेल. इन्कम टॅक्स रिटर्न आपल्याला किती दिवसात येतं, किंवा आता इन्कम टॅक्स रिटर्नसाठी चक्कर मारावी लागते का, परत परत वॉर्ड ऑफिसरकडे जावं लागतं का? घोटाळे केले तर जावं लागत नाही, ईडीच घरी येते. त्यामुळे त्याची व्यवस्था आहे. परंतु विनोदाचा भाग सोडला तरी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या करण्यासाठी सरकारने पूर्ण मदत केली आहे. डिक्रिमिनलायझेशन ऑफ डिफरंट प्रोसिजर्स डिक्रिमिनलाइज केलेल्या आहेत. नाहीतर प्रोव्हिडंट फंडाचं असेल, नाही तर कुठल्याही विषय असेल की लगेच आम्ही तुम्हाला कायदेशीर कारवाई करू, अटक का करू नये, वॉरंट पाठवा, ह्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. याला सगळ्यांना कंपाऊंडिंग करण्याचं नियोजन तिथं केलंय आणि अनेक कायदे बदलले. हे आपल्याला रोजच्या रोज जीवनात, रोजच्या रोज व्यापारात लक्षात येत नाही. परंतु आम्ही सर्व विश्वास कुणावर ठेवतो? इथेही असतील कोणी, आमचे कन्सल्टंट आहेत, वकील आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, यांच्यावर विश्वास ठेवतो आपण, ठेवलाही पाहिजे. परंतु हे आपल्याला स्वतःला माहिती पाहिजे की नक्की आपण काय बदललेल्या परिस्थितीमध्ये आपल्यासाठी काय काय बदललं आहे. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी पॅरलली घडत आहेत आणि ह्या पॅरलली घडत असतानाच डिमांड वाढवण्यासाठी काय केलंय, तर बेसिक फ्रेमवर्क मध्ये बदल करावा लागेल. फॉर्च्युनेटली मला नॅशनल बोर्डात काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे मला अनुभव शेअर करता येईल की CGTMSE जी स्कीम आहे 2 कोटीपर्यंत आपल्याला विनातारण कर्ज मिळण्याची सगळ्या राष्ट्रीयकृत बँकांमधून आहे. मला याचा आनंद आहे की
आरेकर साहेबांनी पण सांगितलं, ते पण सांगतील त्यांच्या भाषणामध्ये, की ठाणे जनताकडे सुद्धा ही योजना आहे. आणि करोनाच्या नंतर MSMEची बेसिक व्याख्या बदलली. बेसिक व्याख्या बदलल्यानंतर इन्व्हेस्टमेंट आणि टर्नओव्हरचा क्रायटेरिया बदलला आणि लिमिट 2 कोटीच ठेवलं होतं. आम्ही ते सरकारकडे मांडलं आणि हे सांगितलं की 2 कोटी 50 कोटीचा म्हणजे 2 कोटी वर्किंग कॅपिटल घेतल्यानंतर 50 कोटीचा टर्नओव्हर करता येत नाही. धंदा आम्ही करतो, त्यामुळे अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावं, हा बदल केला पाहिजे आणि त्याची लिमिट 5 कोटी झाली. आता ज्यावेळी मागच्या बजेटमध्ये जेव्हा लिमिट वाढली पुन्हा एकदा, का तर आमचा MSME मोठा झाला पाहिजे. तर मग लिमिट वाढवायचं काय कारण आहे? यातला हा बारीक फरक आहे, तो लक्षात घ्या. तो का वाढवला? तर अनेक लोक 10 कोटी इन्व्हेस्टमेंट करायचे म्हटलं की 11 कोटी झालं तर दाखवू नका, 10 मध्येच ठेवा. काही गोष्टी त्या प्रोजेक्टमध्ये दाखवायच्याच नाही आणि मग सबसिडी वगैरे घ्या, इन्सेंटिव्ह घ्या, कारण आपण मीडियममध्येच राहू, हे स्मॉलमध्येच राहू. मग हे अशा प्रकारचं खोटेपणा करण्याचं काही कारण नव्हतं ना. सोपी गोष्ट आहे की लिमिट वाढवा. आता त्याच्यापेक्षा डबल लिमिट केली आहे. आता मायक्रो युनिटचं इन्व्हेस्टमेंटची लिमिट 2.5 कोटी केली आहे आणि टर्नओव्हर 10 कोटी. मायक्रोला बेनिफिट आहेच आहे. आपल्याला हे माहिती आहे की पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह कुठे कुठे लागू आहे, कशी आहे, तो आजचा विषय नाही आहे. पण ह्या सगळ्या योजना मायक्रो आणि स्मॉलसाठी आहेत आणि त्या योजनांमध्ये ह्या सगळ्यांना घेतलं पाहिजे. MSME समाधान पोर्टलवर जर का आपल्याला एखाद्या ग्राहकांच्या संबंधित पेंडिंग पेमेंटच्या बद्दल दाद मागायची असेल तर पहिल्या लिमिटनुसार 50 कोटीचा जो टर्नओव्हर असलेला व्यक्ती आहे त्याच्या पुढे गेल्यानंतर त्याला या फॅसिलिटेशन सेंटरचा लाभ होत नव्हता, कारण तो मीडियममध्ये आहे. पण आता त्याची लिमिट 100 कोटी केली. 100 कोटीच्या खाली टर्नओव्हर असलेल्या व्यक्तीला MSME समाधानची स्कीम सगळ्या लागू झाली. हे लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला काय फरक पडला? आम्ही मोठे आहोत, 100 कोटीचे आहो नाही, तुम्हाला सरकारने हे दिलं आहे. MSME समाधानमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी कुठल्या कन्सल्टंटकडे फी देऊन जाण्याची आवश्यकता नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मोठं होण्यासाठी तुम्हाला आणखीन मीडियम स्केलचे बेनिफिट मिळण्यासाठी काही प्रायोरिटी सेक्टर डिफाईन केलेले आहेत. मीडियमसाठी 125 करोड आणि टर्नओव्हर 500 करोड पर्यंत आहे. आता टर्नओव्हर 500 करोड पर्यंत का केला? तर ट्रेड्स पोर्टल आहे, ट्रेड्स पोर्टलला सुद्धा इलिजिबल होता येईल अशा पद्धतीने हा टर्नओव्हर इथला वाढवलेला आहे. तर याचा सगळ्याचा उपयोग घेऊन हे लक्षात घेतलं पाहिजे की हे का केलं आहे. हे करण्याचं कारण असं आहे की देर आर ह्यूज बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज फॉर MSMEs आणि MSME जर वाढले तर MSME मध्ये रोजगार वाढतो. आता नार्वेकर साहेबांनी जी आकडेवारी सांगितली त्यातून लक्षात आलं असेल, 45% एक्सपोर्ट आहे. आपण 11 कोटीच्या वरती रोजगार देतोय आणि 6 कोटीच्या वर म्हणजे 11 कोटीचा रोजगार झाला, पण 6 कोटीच्या वर रजिस्टर्ड MSME आहेत, अनरजिस्टर्ड आणि तो आणखी वेगळा आकडा आहे. ह्या सगळ्यांसाठी जर का सेक्टर वाईज योजना करायच्या असतील तर सरकारने PLI नावाची स्कीम केली आहे, प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह. आतापर्यंत आपल्याला कॅपिटल लिंक इन्सेंटिव्ह माहिती होते, म्हणजे 100 कोटी इन्व्हेस्ट केलं तर एवढे %, 25%, 40% सबसिडी. फूडमध्ये केलं तर 10% एक्स्ट्रा, D झोनमध्ये केलं, D+ मध्ये केलं तर वेगळं, ह्या होत्या. पण प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह ही नवीन प्रकारची प्रणाली आपल्याकडे उपलब्ध झाली. आपण म्हणत होतो नेहमी की चायना मॉडेल. तर
चायना मॉडेल नाही आहे, पण त्या धर्तीवर प्रोडक्शन जो जास्त करेल त्याला इन्सेंटिव्ह. प्रोडक्शन कोण जास्त करेल? ज्याला डिमांड आहे तो जास्त करेल. पण डिमांड वाढण्यासाठी सरकारने काहीतरी केलं आहे. दुसऱ्या बाजूला बँकेच्या स्कीम फिजिबल व्हाव्यात, सबसिडीच्या स्कीम फिजिबल व्हाव्यात, म्हणून MSMEचा डेफिनेशन बदलली आणि अशा प्रकारची प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम पण दिली. ही लार्ज स्केल इंडस्ट्रीला तर दिलीच आहे, लार्ज प्रोजेक्टला तर आहेच आहे, पण MSME सेक्टर पण यातून दूर नाही आहे. काही स्कीम ह्या MSME सेक्टरला पण दिलेल्या आहे. प्रामुख्याने मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग, फार्मास्युटिकल, स्टील, ऑटो कॉम्पोनंट्स, टेक्निकल टेक्सटाईल अशा सगळ्या सेक्टरसाठी हे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम आहे. सुरुवातीला हे माहितीच झालं नाही लोकांना की हे पण घ्यायचं आहे, पण आता इथून पुढे जेव्हा आपण कमिटेड प्रोडक्शन पेक्षाही जास्ती प्रोडक्शन करू तेव्हा 2-3% आपल्याला बेनिफिट मिळेल एक्स्ट्रा. अशा प्रकारची ही योजना आहे. आता ह्या प्रत्येक योजनेमध्ये मी जाणार नाही, परंतु आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की सगळ्या सेक्टरचं प्रोडक्शन इथं व्हावं यासाठी स्पेसिफिक आपली पहिली घोषणा आठवा मेक इन इंडियाची. त्यामुळे प्रत्येक गोष्ट नाही हमारी यहाँ बनती नाही, इथून सुरुवात जे आपण करायचो ते आता हे म्हणायला लागलो की येस वी कॅन मॅन्युफॅक्चर इट. आणि ह्यामध्ये टेक्नॉलॉजिकल सपोर्ट घेण्यासाठी FDIचे रूल्स आपल्याला सिम्प्लिफाय केलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठीची वेगळी व्यवस्था केली आहे. हे सगळं करताना ह्या सेक्टरमध्ये जर का प्रोडक्शन वाढवायचं असेल तर आम्हाला FDI लागेल, इन्व्हेस्टमेंट लागेल, यामध्ये आपल्याला कोलॅबरेशन्स लागतील. हे सगळं बरोबर आहे, पण आमच्याकडे जो डेमोग्राफिक डिव्हिडंड त्याला आपण म्हणतो की युवा वर्ग आहे, तो शिक्षित आहे, प्रशिक्षित आहे आणि तो R&D सुद्धा करतो. त्यासाठी अटल इनोव्हेशन मिशन सुरू केली आणि अटल इनोव्हेशन मिशन हे तुमच्या आमच्यासाठी पण लागू आहे. असं नाही आहे की ते इन्क्युबेशन सेंटर कॉलेजमध्ये आहे म्हणजे ते कॉलेजसाठी आहे. मित्रांनो, हा गैरसमज असेल तर तो काढून टाका. छोट्या इंडस्ट्रीज ह्या R&D साठी वेगळं बजेट देऊ शकत नाही, म्हणून सरकारने व्यवस्था केली आहे. पण त्या ठिकाणी गाईड पण आवश्यक आहे, त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक आहे, म्हणून कॉलेजमध्ये आपल्याला हे इन्क्युबेशन सेंटर केलेले दिसत आहेत. अँड दीज आर फॉर न्यू टेक्नोक्रॅट्स ॲज वेल ॲज MSME. मोठ्या कंपन्यांना तर त्यांच्याकडे R&Dच्या वेगळ्या स्कीम आहेत, सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या स्कीम आहेत, पण आम्हाला जर R&D करायचं असेल तर आम्ही वेगळे पैसे खर्च करू शकत नाही किंवा आमच्या प्रोजेक्टच्या रॉ मटेरियलपर्यंत आम्ही खर्च करू, पण टेस्टिंग इक्विपमेंट कुठून आणायचे, त्यासाठी मेंटॉर गाईड कुठून आणायचा, त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट कशा करायच्या हे कुठून आम्हाला समजणार? तर ते आम्हाला IITs, IIM मध्ये आणि इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा मेडिकल कॉलेजेसमध्ये जे इन्क्युबेशन सेंटर्स आहेत त्या इन्क्युबेशन सेंटर्समध्ये कळेल. आणि त्या इन्क्युबेशन सेंटर्सला 5 कोटी रुपये पर इयर अशा प्रकारचं स्टार्टअपसाठीचं फंडिंग दिलेलं आहे. आणि ह्या स्टार्टअप इंडिया स्कीमशी जोडून घेतल्यामुळे जे जे रेकग्नाइज स्टार्टअप आहेत त्यांना डेव्हलपमेंट त्या प्रॉडक्टची होण्यासाठी सीड फंडिंग आहे, स्टार्टअप सीड फंडिंग आहे. त्यानंतर ह्या स्टार्टअपसाठीच्या फंडिंगमध्ये 20 कोटी रुपये पर स्टार्टअप अशा प्रकारचं वाढ पण केले. मागच्या वेळी 10 होते, आता यावेळी 20 केलेले. आणि स्टार्टअप म्हणजे कॉलेजमधल्या मुलांनी करायचं आहे किंवा नुकताच पास झालेल्या मुलांनी करायचं असं काही नाही, वयाचं बंधन नाही आहे तिथे. त्यामुळे ह्या सगळ्या स्कीम लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि हे दीज आर फॉर ओनली सेल्फ रिलायंट इंडिया. म्हणजे R&D केल्याशिवाय तुम्ही आत्मनिर्भर होऊच शकत नाही, याच्यावर ठाम विश्वास असलेले आमचे पंतप्रधान आहेत. आणि त्यांनी सगळ्या टेक्नोक्रॅटसाठी, डिझायनरसाठी, इंजिनियरसाठी आणि वेगवेगळ्या सेक्टरच्या शास्त्रज्ञांसाठी ह्या सुरू केलेल्या योजना आहेत. महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटर जवळजवळ एक 7 ते 8 मोठे इन्क्युबेशन सेंटर आहेत जे नीती आयोगामार्फत चालतात. आणि या इन्क्युबेशन सेंटरमध्ये जर बघितलं तर महाराष्ट्र हा स्टार्टअपचा आता कॅपिटल आहे. आणि ह्या स्टार्टअप कॅपिटलच्या
रिझल्टनुसार असं लक्षात येत आहे की लवकरच अनेक युनिकॉर्न जे होत आहेत त्यातल्या सर्वात जास्त महाराष्ट्रातले असतील. आता बेंगलोरचा नंबर आहे, पण तो लगेच महाराष्ट्राचा नंबर लागेल. हे सगळं कशाची लिंकेज आहे, तर नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून कोलॅबोरेशन्सचा बाहेर काय नेमकं चाललेलं आहे ते सगळं बघून आपल्या भारतातल्या प्रॉडक्टमध्ये क्वालिटी ॲज वेल एज फॅसिलिटी आणि कॉस्ट रिडक्शन आणि एक्सपोर्ट कम्पॅटेबिलिटी, ग्लोबल मार्केट कम्पॅटेबिलिटी या सगळ्याचा विचार करून आपल्याला इथे बिझनेस मिळावा यासाठी हे सगळं केलेलं आहे. दृश्य परिणामातल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. जिथे आता मुंबईमध्ये बोलतोय हे मला माहिती आहे, कारण सगळे इन्व्हेस्टर आहेत. मोठ्या आर्थिक राजधानीच्या सेंटरमध्ये आपण बोलतोय. लोक काय विचार करतात, कुठल्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करू. म्हणजे सोपं आहे. चंदनजी बरोबर असते बघा, त्यांना माहिती आहे कुठल्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करू. तर कोणी पण डोळे झाकून सांगेल अभि डिफेन्सचा बहुत चल रहा है, डिफेन्स में करो. हा किती मग डिफेन्सच्या कंपन्यांची नावं सांगते, त्यांचे प्रॉडक्ट नाही सांगतायत. डिफेन्सच्या कंपन्यांच्या आता कुठल्या प्रॉडक्टमध्ये ती कंपनी काम करते हे कदाचित सांगता नाही येणार, पण डिफेन्सच्या कंपन्यांचे नाव पटापट लोक सांगतात आणि तो उसमें डालो पैसा बढ़ जाएगा. तर हे त्या विषयात आपल्याला काम करण्याची प्रचंड संधी आहे. कारण पैसा उपलब्ध आहे हे क्लिअर आहे आणि डिमांड उपलब्ध आहे हे मी आता तुम्हाला सांगणार आहे. आत्मनिर्भर किंवा सेल्फ रिलायंट इन डिफेन्स सेक्टर ही प्रचंड मोठी इथून पुढच्या काळातली मोठी संधी आहे. आता दृश्य स्वरूपात आपल्याला दिसायला लागलेली आहे, परंतु आपल्याला जर हे लक्षात घेतलं तर आज 3 लाख कोटींचं टार्गेट 2028-29 पर्यंत ठेवलेलं आहे की जे इंडिजिनाइज होऊन त्याला बिझनेस मिळेल. आजपर्यंत म्हणजे मार्च 24 मार्च 2025 पर्यंत मी तुम्हाला हे सांगतो की 1,27,000 कोटीचं इंडिजिनायझेशन आपण पूर्ण केलं आहे. 1,47,000 कोटी. आपल्याला 5,000 प्रोडक्ट करायचे होते, आता 50,000 प्रोडक्ट आपल्याला इंडिजिनायझेशनसाठी डिफेन्सने खुले करून दिलेले आहेत. 50,000 प्रोडक्ट. आता हे 50,000 प्रोडक्ट जर आपल्याला त्यापैकी कुठलंही एखादं प्रोडक्ट जर आपण करू शकलो तर मार्केट किती आहे, तर मार्केट फक्त भारत नाही आहे, मार्केट ग्लोबल आहे. आम्ही तर युद्ध करत नाही स्वतःहून, पण जग काही थांबत नाही. आणि ह्या सगळ्या ठिकाणी आम्हाला हे अपेक्षित आहे. जसं मेक इन इंडिया आलं, त्याच्या पुढचं मेक फॉर वर्ल्ड, आणि त्यामुळे सगळ्या प्रकारच्या डिफेन्सच्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या ह्या भारताकडे लक्ष लावून आहेत. आता लक्षात येत आहे आपल्याला की रशिया युक्रेनमुळे तिथे असलेल्या डिफेन्स सेक्टरला अडचण आहे. इस्रायल हमासच्या युद्धामध्ये इस्रायलच्याही कंपन्यांना अडचणी आहेत. आणि अशा स्वरूपामध्ये आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की फ्रान्समध्ये डिफेन्सचं चांगलं युनिट आहे, डेव्हलपमेंट आहे, डेव्हलप युनिट्स आहेत, डिझाईन्स आहेत, पण मॅन्युफॅक्चर करायला त्यांच्याकडे तेवढी स्ट्रेंथ नाही आहे. ते तिथे मॅन्युफॅक्चर करून जगाला देऊ शकत नाही. अमेरिकेत मॅन्युफॅक्चरिंगची स्ट्रेंथ नाही आहे, त्यामुळे फक्त मॅन्युफॅक्चरिंगची स्ट्रेंथ इथं आहे, भारतात आहे. विश्वासार्ह देश आहे आणि एक कणखर नेतृत्वाच्या हातात देश आहे. स्पष्ट विजन आहे 2047 पर्यंत की आम्हाला कुठे जायचं आहे. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या डिफेन्स सेक्टरमध्ये सोपं काय आहे. ज्यांच्याकडे डिझाईन कॅपॅबिलिटी आहे त्यांनी ह्या इंडिजिनायझेशनकडे जायला पाहिजे. srijan-defense.gov.in नावाचं पोर्टल आहे. srijan-defense.gov.in या पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला हे लक्षात येईल की आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे 3 हेडक्वार्टर तर आहेत, परंतु जेव्हा कॉर्पोरेटायझेशन ऑफ ऑर्डिनन्स बोर्ड
हा विषय पुढे आला. त्यांचे एका ऑर्डिनन्स बोर्डचे 42 युनिट होते, तर ते आता 7 झालेले आहेत, 7. आणि 7 कंपन्या त्याच्या झाल्या. आणि हे आता महामंडळासारखं चालवायचं नाही, तर कंपनी इंडस्ट्रीज सारखं बोर्ड रूम मधून रिझल्ट मिळाले पाहिजेत, अशा स्वरूपाचं कॉर्पोरेटायझेशन ह्या बोर्डचं केलं. आणि त्यांना टार्गेट दिलंय प्रोडक्शनचं सुद्धा, मार्केटिंगचं सुद्धा. आणि त्यामुळे ज्या डिफेन्सच्या PSUs आहेत, म्हणजे BDL असतील, मिदानी असेल, तुमच्या माझगाव डॉक असेल, त्यानंतर तुमचं HAL असेल, याचबरोबर वेगवेगळ्या ह्या कॉर्पोरेट कंपन्या ज्या झाल्या 7 कंपन्या, त्यांचे वेगवेगळे डिव्हिजन असे मिळून टोटल 56 युनिट्स आहेत. ह्या 56 युनिटचं इंडिजनायझेशनचं टार्गेट, इंडिजनायझेशनची अपॉर्च्युनिटी आणि सेक्टोरियल कॅटेगरायझेशन, त्यानंतर नाटो ग्रुपचा तो कॉम्पोनंट आहे का रशियाचा आहे, ह्याचं कॅटेगरायझेशन, किमतीप्रमाणे आपण किती इम्पोर्ट करतो, किती रुपयाचं इम्पोर्ट करतो, त्याच्या सहित हे सगळं अवेलेबल त्या पोर्टलवर फ्री ऑफ कॉस्ट आहे. आपण जाऊन बघितलं पाहिजे. ज्यांना ट्रेडिंग करायचं आहे त्यांच्यासाठी पण आवश्यक आहे. कुठले कंपोनंट्स या ठिकाणी बनणार आहेत, जे ट्रेडर आहेत त्यांना लक्षात घेतलं पाहिजे की कुठल्या प्रकारचे कंपोनंट आता इथे बनणार आहेत. इंडिजनाइज होणारच आहे, कारण त्याला पॉझिटिव्ह लिस्ट फॉर इंडिजनायझेशन असं म्हटलंय. या पॉझिटिव्ह लिस्ट म्हणजे त्यांना डेडलाईन दिली आहे की डिसेंबर 25 पर्यंत किती कंपोनंट झाले पाहिजे, जून 26 पर्यंत किती झाले पाहिजे, डिसेंबर 26 पर्यंत किती झाले पाहिजे. टार्गेटेड आहे, त्याच्यात बदल काही नाही. आणि त्याच्यानंतर हे कंपोनंट इम्पोर्ट होणार नाहीत, अशा प्रकारचं बंधन टाकलेलं आहे. त्यामुळे सगळ्या कंपन्या ह्या व्हेंडर शोधतायत, हु विल गेट इट डन. आम्हाला हे कोण बनवून देईल यासाठी अनेक कंपन्या आता व्हेंडर डेव्हलपमेंट मीट त्याच्या घेत आहेत. फॉर्च्युनेटली महाराष्ट्राचं जे डिफेन्स इनोव्हेशन सेंटर आहे ते नाशिकला मंजूर झाले आणि मी त्याचा संचालक आहे. एक कोइंबतूरला आहे आणि दुसरं नाशिकला. यामध्ये जो ब्रिज आहे, PSUs असतील, डिफेन्सचे हेडक्वार्टर्स असतील, यांच्याबरोबर MSME जो ब्रिज आवश्यक आहे MSMEचा, तो हे इनोव्हेशन सेंटर करणार आहे. आणि त्यामध्ये तुम्हाला 50,000 कंपोनंटची यादी मिळू शकते. यामध्ये जर का तुम्ही इनोव्हेशन असेल तर तुम्हाला स्टार्टअप फंडिंग मिळू शकतं. त्यासाठी आयडेक्स नावाचं वेगळं डिपार्टमेंट केलेलं आहे. ही संधी आहे मित्रांनो. आयडेक्स म्हणजे इनोव्हेशन इन डिफेन्स एक्सलन्स, अशा प्रकारचं वेगळं युनिट डिफेन्स मिनिस्ट्रीने केलेलं आहे. आणि या आयडेक्सच्या माध्यमातून तुमच्या इनोव्हेशनला पूर्ण प्रोटोटायपिंग पासून ते कमर्शियलायझेशन पर्यंत 10 कोटी रुपयापर्यंतची ग्रँट वेगवेगळ्या टप्प्यावर आहे. आणि या ग्रँटचा उपयोग करून घेऊन तुम्ही एकदा प्रॉडक्ट एस्टॅब्लिश केला की त्यानंतर मग फॉरेन पार्टनर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, इन्व्हेस्टर्स अवेलेबल आहेत. मगाशी मी शेअरचं उदाहरण दिलं तेवढ्याचसाठी की एकदा का तुम्ही SME IPO गेलात की लोक तुमच्याकडे पैसे इन्व्हेस्ट करायला सुरू करतील. त्यामुळे पैसा हा प्रश्नच नाही आहे. आधी असं होतं की MSMEच्या स्कीम सांगा म्हटल्यानंतर मुद्रा, CMEGP, PMEGP, मग ते अण्णासाहेब पाटील महामंडळ, मग वेगवेगळ्या जातीचे महामंडळ, आणि मग बँकांच्या स्पेसिफिक काही स्कीम आहेत, मग सीड फंड वगैरे वगैरे ह्या सगळ्या. तर ह्या सगळ्या आहेत ज्या सगळ्यांना माहिती आहे, त्याच्याशिवाय होणार नाही आहे. पण बिझनेसच्या संधी काय आहेत हे माहिती पाहिजे. डायव्हर्सिफिकेशन, भारताने डायव्हर्सिफिकेशन केलंय, आपण नको करायला. आपल्या बिझनेसमध्ये डायव्हर्सिफाय करण्याची वेळ आली आहे. 74% FDI अलाउ केलेला आहे डिफेन्समध्ये. त्यामुळे ज्या रशियन कंपन्या युक्रेनमध्ये होत्या किंवा इतर विदेशातल्या कंपन्या युक्रेनमध्ये मॅन्युफॅक्चरिंगला होत्या, त्या शिल्लक नाही आहेत. त्यांना सगळ्यांना मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर पाहिजे आहेत भारतात. ज्या कंपन्यांना जगभर सप्लाय करायचं आहे आणि चांगले इन्सेंटिव्ह कुठे मिळतील हे बघतायत, तर ते भारतात आता मेगा प्रोजेक्टला इन्सेंटिव्ह आहेत.
त्यामुळे इथे आल्यानंतर आपल्याला लो कॉस्ट मॅनपॉवर मिळते, म्हणून ह्या सगळ्या कंपन्या इथे येत आहेत. त्यांच्याकडे व्हेंडर तयार करण्याची एक वेगळी सिस्टीम तयार केली आहे, त्यामध्ये जायला पाहिजे. आणि तुमचं जर का एकदा टेक्नॉलॉजिकल प्रॉडक्ट तयार झालं तर जनरल एक्सपोर्टचं DGFTचं पोर्टल वेगळं आहे आणि एक्झिम डिफेन्स नावाचं एक वेगळं पोर्टल केलं आहे. जर तो प्रॉडक्ट डिफेन्सशी रिलेटेड असेल तर एक्झिम डिफेन्स पोर्टलद्वारे तुम्ही एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला वेगळं चॅनल एस्टॅब्लिश करून दिलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते सोपं होणार आहे. तर या गोष्टी आपल्याला जेव्हा लक्षात घ्यायचा येतील तेव्हा आपल्याला यातल्या संधी कळतील. आजपर्यंत आम्ही ह्या सगळ्या PSU ज्या डिफेन्सच्या होत्या त्यांना भारताने HALचं उदाहरण जर घेतलं तर सुखोई किती करायचे तर भारताला जेवढे लागतील तेवढेच करायचे. त्याच्या पुढे काही आपल्याला म्हणजे परवानगी पण नव्हती रशियाची. पण आज परिस्थिती काय आहे, जगभरातला सुखोई जर कुठे बनणार असेल तर ते भारतात बनेल असा MOU मागच्या 6 महिन्यापूर्वी झाला आणि आता रशियात सुद्धा बनणार नाही. HAL बेंगलोर, HAL नाशिकमध्ये बनेल आणि जगात सप्लाय होते. आहे ना संधी. दुसरा भाग जो आहे तो जेट इंजिन आता भारतात बनेल. जनरल इलेक्ट्रिक बरोबर जो करार झालाय तो, आणि तोही म्हणजे इंजिन इथे बनणार म्हटल्यानंतर जेट मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा इथे होणार आणि ते झाल्यानंतर तुम्हाला परत MSME ला बिझनेस मिळणार. तर या डिफेन्स सेक्टर मधला अनेक प्रकारचे डिफेन्स क्लस्टर्स बनवण्याचं काम चालू आहे, डिफेन्स कॉरिडॉर बनायचं काम चालू आहे. त्या ठिकाणी तुम्हाला फॅक्टरी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सोय आहे. मी तुम्हाला FDIचं सांगितलं, एक्सपोर्टसाठीचं सांगितलं, R&D साठीचं सांगितलं. एक शेवटचं सांगतो की जेवढ्या विदेशी कंपन्या या ठिकाणी करार करतात सरकारबरोबर, जे भारतामध्ये ज्यांना कळत होतं त्यांच्यासाठी आणि ज्यांना कळत नाही त्यांना सुद्धा जे माहिती झालं, राफेलचं डील म्हणून त्याचं उदाहरण देतो. उदाहरणं खूप आहेत. विदेशातून घेतलं, किती रुपयाला घेतलं माहिती नाही वगैरे वगैरे सगळं ह्या पॉलिटिकल चर्चा जाऊ द्या. पण संधी काय आहे त्यामध्ये, तर जेवढे विमान आम्ही घेऊ त्याच्या 50% विमान डायरेक्ट द्यायचे, 50% विमान इथे बनवायचे मेक इन इंडियामध्ये. ही पहिली अट. म्हणजे इथे मॅन्युफॅक्चरिंग त्याचं सुरू होईल. एकदा इथे मॅन्युफॅक्चरिंग सुरू झालं जर करायचं असेल तर इथे तुम्हाला इथला ऑफसेट पार्टनरशिप इथे साईन केली पाहिजे. तर ऑफसेट पार्टनरशिपचं ऑब्लिगेशन असल्यामुळे जेवढे म्हणजे 100 व्हेंडर रिलायन्सला ऑर्डर दिली हे आपण ऐकलंय, पण त्याच्या पाठीमागच्या ह्या अटी नाही ऐकल्या की भारतातल्या उद्योजकाला बरोबर घेऊन ती कंपनी इथे टाकली पाहिजे. जेवढे पैसे भारत सरकार त्या कंपनीला देईल फ्रान्सच्या, त्याचे निम्मे पैसे त्यांनी द्यायचे फक्त विदेशात त्यांच्या देशात आणि निम्मे इथेच इन्व्हेस्ट करायचे, ही अट होती. आणि भारताचा 50% पार्टनर 51% पार्टनर घ्यायचा. मग संधी कोणासाठी आहे, संधी आमच्यासाठी आहे. आणि हे एका डीलचं मी तुम्हाला सांगितलं, अशा हजारो डील आहेत. त्या सगळ्यांना पार्टनरशिप पाहिजे. इथे त्यांना डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग नाही करता येणार. गव्हर्नमेंट रूटनी 100% FDI अलाउड आहे, पण प्रायव्हेट रूटनी 74% FDI अलाउड आहे. तर या संधीचा आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आता यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगसाठीच्या प्रोसिजर्स तयार केल्या. मागच्या 50 वर्षामध्ये डिफेन्स ॲक्विजिशन प्रोसिजर कोणी बदलल्या नव्हत्या, म्हणजे प्रोसिजर्स बदलल्या नव्हत्या. ते या सरकारने बदलल्या आणि DAP 2020 तुम्ही गुगलला टाका आणि बघा. डिफेन्स ॲक्विजिशन प्रोसिजर्स 2020 जर तुम्ही स्टडी केलं तर लक्षात येईल. त्यामध्ये अमेंडमेंट होत आहेत कंटिन्युअस. MEC 1, MEC 2 आणि MEC 3 अशा प्रकारचे प्रोसिजर्स तयार केल्या. आतापर्यंत आम्हाला हे सांगितलं
की डिफेन्सचा विषय म्हणजे आपण मॅन्युफॅक्चर काही करू शकत नाही, ते सरकारच करतं, सरकारच्याच कंपन्या करतात. सरकारच्या फंडिंगने करण्याची प्रोसिजर म्हणजे मेक वन. म्हणजे सरकारने BDLला ऑर्डर दिली आणि BDLने ॲम्युनिशन बनवलं, हे झालं मेक वन. मेक टू प्रोसिजर्स आर अलाउड नाव, म्हणजे इंडस्ट्री फंडेड प्रोजेक्ट्स. मी जर ठरवलं की मी रणगाडा करू शकतो, डिफेन्स व्हेकल बनवू शकतो, तर मी ते बनवता येईल मला आता. त्याच्या परमिशन मला मिळतील. त्याच्या टेस्टसाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर हे डिफेन्सचे PSU मला उपलब्ध करून देतील. आणि त्यासाठी लागणारं स्टार्टअप असेल तर फंडिंग स्टार्टअपमधून मिळेल. त्यासाठी जर का मला फंडिंग पाहिजे असेल किंवा फॉरेन कोलॅबोरेशन घ्यायचं असेल तर FDI मधून मी पैसे उभे करेल. माझा एक्झिस्टिंग बिझनेस असेल तर फक्त डायव्हर्सिफाय करून मला मोठा करायचा असेल तर SME IPOतून मी उभा करेल. हे सगळं केल्यानंतर मी टेक्नॉलॉजी माझी तयार करेल, मी ती तयार करेल आणि तुम्हाला सप्लाय करेल. अशा प्रकारचं काम प्रायव्हेट इंडस्ट्रीमधून होऊ शकतं. ही प्रोसिजरचं स्वप्नही आधी पडलं नव्हतं, ते मोदीजींनी आता केलेलं आहे. मेक टू प्रोसेस म्हणून आपल्याला लक्षात येतं की L&T डिफेन्स, महिंद्रा डिफेन्स ह्या ज्या सगळ्या मोठ्या कंपन्या सुरू झाल्या, तर ह्या सगळ्या त्या प्रोसिजरच्या अंडर झालेल्या आहेत. काय शक्य नाही आम्हाला, आम्हाला सगळं शक्य होतं, फक्त विदेशातून घ्यायचं आणि ते करार सगळे गुप्त ठेवायचे. हा काय हेतू असेल आपण सोडून देऊ, त्या चर्चेत जायला नको. परंतु आमच्या टेक्नोक्रेटसाठी हे सगळं खुलं केलेलं आहे. दिस इज अ बिग ऑपॉर्च्युनिटी फॉर इंडिया. आणि ह्या सगळ्या तंत्रज्ञानाचं आपल्याकडे काय होतं की शिकला, MTech ME झाला की चालला विदेशात, पण आज ती परिस्थिती नाही आहे. आज इथेच मॅनपॉवर इन्स्टॉल होणार आहे. तर या डिफेन्स क्लस्टर जे आपल्या महाराष्ट्रामध्ये पुणे, नागपूर, नाशिक, नगर आणि संभाजीनगर असे 5 डिफेन्स क्लस्टर आयडेंटिफाईड आहेत आणि त्या ठिकाणी डिफेन्सच्या कंपन्या याव्यात यासाठी सगळा प्रयत्न सरकारचा सुरू आहे. ही संधी आहे. म्हणजे आज तुम्हाला जर कुठे करायचं असेल तर डिफेन्सच्या विषयातला काही विषय तर तिथे आपल्याला विचार केला पाहिजे. आयडेक्सचं मी तुम्हाला सांगितलं, स्टार्टअप चॅलेंजचं मी तुम्हाला सांगितलं. त्याबरोबर मिशन ज्ञानशक्ती नावाची एक संकल्पना केलेली आहे डिफेन्स ज्ञानशक्ती. या ज्ञानशक्तीमध्ये तुम्ही डिफेन्सच्या विषयातलं कुठलंही इनोव्हेशन असेल तर पेटंट घेऊ शकता आणि ते भारत सरकार बरोबर शेअर करून पाहिजे तो सपोर्ट भारत सरकारचा तुम्ही डिफेन्स मंत्रालयाचा घेऊ शकता. अशा प्रकारची एक व्यवस्था त्यामध्ये केलेली आहे. ही फक्त डिफेन्स या विषयाचं सांगतो याचं कारण दिस इज रिलेटेड टू ऑटोमोबाईल, दिस इज रिलेटेड टू इंजिनिअरिंग, दिस इज रिलेटेड टू ऑल सेक्टर्स, इलेक्ट्रॉनिक्स, या सगळ्यांमध्ये डिमांड आहे. हे सगळं करताना टेक्निकल टेक्सटाईल मध्ये पण आहे, गार्मेंट्स मध्ये पण आहे, ॲग्रिकल्चर मध्ये पण आहे. या सगळ्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या जर आपण हे पाहिलं स्कीम्स पाहिल्या तर ह्या फंडिंगच्या स्कीम नसतील, परंतु तुम्हाला अपॉर्च्युनिटीसाठीचं जे विजन आहे ते आपल्याला यातून लक्षात येईल. ॲग्रिकल्चरच्या क्षेत्रामध्ये तुम्ही इथं लिहिलं ॲग्रिकल्चर सुद्धा, पण जाणार नाही, पण तो बिझनेस आहे असं सांगितलं, त्यामुळे मी तो विषय याच्यामध्ये ऍड करतो. ॲग्रिकल्चरल एक्सपोर्ट, तर त्यासाठी मार्केट आहे, जगाचं मार्केट आहे, त्यापेक्षा भारतातलं इनहाऊस मार्केटच खूप जास्त आहे. आम्ही नाशिकवाले विचार करतो की इथून घ्यायचा आणि डायरेक्ट विदेशातच पाठवायचा, अरे पण ते तामिळनाडूत नाही मिळत ना, तिथं पण पैसेच मिळतात आणि ॲश्युअर्ड मिळतात. तिकडे जाऊन रिजेक्ट केलं तर पैसे आणायचे वसुलीचे प्रश्न, पण ते जर का हिमाचल प्रदेशला पाठवलं, तामिळनाडूत पाठवलं, इकडे आंध्रात पाठवलं तर पैसे तरी मिळते. हा विचार आता लोकांनी सुरू केलेला आहे. त्यासाठी इंटरनल कम्युनिकेशनसाठी स्कीम किसान रेल सुरू झाली आहे. या किसान रेलचं मॉडिफिकेशन आता होत आहे. एक स्पेशल ट्रॅक त्याचा म्हणजे स्पेशल ड्राईव्ह त्याचा सुरू झालेला आहे आणि हे सगळं करताना छोट्या छोट्या उत्पादकाला इंडस्ट्रीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर प्राईम मिनिस्टर मायक्रो फूड एंटरप्राइजेस नावाची योजना सुद्धा सरकारने केली आहे. 30-35 लाखापर्यंत कर्ज आणि तिथे फार्म गेट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे शेतीच्या बांधावर बिझनेस डेव्हलपमेंट अशा प्रकारचे होण्यासाठी तिथे तुम्हाला
सगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर देण्याची व्यवस्था. हे तुम्हाला मागच्या 3-4 वर्षामध्ये फक्त शब्द ऐकू आले असतील, पण आता ह्या मागच्या 4 वर्षामध्ये रस्ते पूर्ण झाले, कॉन्क्रीटचे रस्ते, 4 लेन रस्ते झाले, म्हणजे ट्रान्सपोर्टची सुविधा वाढली. आता ह्या सगळ्या स्कीम तिथे जास्ती सोयीस्कर ठरतील. त्यामुळे आपल्याला जर का व्हॅल्यू ॲडिशन करायचं असेल, व्हॅल्यू ॲडिशनचे व्यवसाय करायचे असतील, तर आपण हे तिथे जाऊन करायला पाहिजे. त्यामध्ये आमचा काही संबंध नाही, बाबा आम्ही शेतकरी नाही आहोत असं समजून चालणार नाही. तर त्यांना मार्केटची लिंक असणं आवश्यक आहे. तर ते आपण व्हॅल्यू चेनमध्ये सगळ्यात मोठा पार्ट हा प्रोसेसरचा आहे. त्यामुळे ऑपरेशन ग्रीन्स नावाची जी योजना आहे, ती ऑपरेशन ग्रीन्स सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र यायचं आणि 50 कोटी रुपयाच्या अनुदानातून प्रोसेसिंग सेंटर, ट्रेनिंग सेंटर, ट्रान्सपोर्ट सेंटर हे सगळं उभारायचं. हे जर का शेतकऱ्यांनी करायचं असेल, पण त्यासाठी तुमच्यासारखा एक उद्योजक खूप आवश्यक आहे. तिथे सगळ्या गोष्टीची डेव्हलपमेंट आवश्यक आहे. यासाठी आपल्याला बिझनेस अपॉर्च्युनिटी आहे. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यासाठी 10,000 कोटीचा फंड सरकारने दिलाय. त्यातलं 3,000 कोटी आतापर्यंत फक्त घेतल्या गेलेले आहेत. ही संधी आहे. अजून त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे हे करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं याच्या पुढचा विषय जो आहे तो ट्रेडर जर असतील तर त्यांनी चांगलं लक्ष देण्याची गरज आहे. प्रोसेसरसाठी तर आवश्यकच आहे, पण 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट आमच्यासाठी काय आवश्यक नाही बा, आमच्याकडे काही शेत नाही असं नाही चालेल. पण आपण जर का प्रोसेसर असो किंवा आपण ट्रेडर असो, तर कुठल्या भारतातल्या सगळ्या 700 जिल्ह्यांमध्ये कुठल्या पिकाचं प्रोडक्शन जास्ती होतं आणि तिथे कोणत्या स्कीम आहेत, त्याला 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट म्हटलंय, तर त्या ठिकाणी सरकारच्या स्कीम इम्प्लिमेंटेशनसाठी पण प्रायोरिटी आहे आणि तिथे जास्ती प्रोडक्शन असल्यामुळे स्वाभाविकपणे तिथे स्वस्त मिळणार आहे. त्यामुळे आपण त्याचा विचार केला पाहिजे. ती सगळीच्या सगळी यादी नेटवर अवेलेबल आहे 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्टची. आपण कुठल्या विषयामध्ये जायचं ते आपल्याला बघितलं पाहिजे. या सगळ्याबरोबर फंडिंगच्या स्कीम आहेत, त्या सगळ्या बँकेचे अधिकारी या ठिकाणी आहेत, बँकेचे अधिकारी सांगणारच आहेत. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं करताना सरकारने प्रोडक्शनसाठी सांगितलं. आपल्या सर्वांना माहिती असेल, मी त्यात फार वेळ घेत नाही, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस हा पण एक महत्वाचा विषय आहे, तो जेम. या गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस मध्ये सरकारचं म्हणजे डिमांड क्रिएशनच्या विषयावर आपण बोलतोय. त्यामुळे सरकारने हे सांगितलं की जे सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन ज्यांच्याकडे आहे, म्हणजे भारताचं, विदेशी माल चालणार नाही असं म्हणण्यापेक्षा उलट सांगितलंय की गव्हर्नमेंट ऑफ सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन तुम्हाला पाहिजे, कंपल्सरी आहे भारताचं, आणि जेमवर तुम्हाला विकता येईल, तरच जेमवर विकता येईल. आणि उलट्या बाजूने सरकारची जी काही परचेसची योजना आहे, राज्य सरकार असो केंद्र सरकार असो, ते जेम थ्रू घ्यायचं आहे. त्यामुळे आपोआपच सरकारमध्ये येणारा प्रत्येक जो हे आहे प्रॉडक्ट आहे तो हा भारतीय बनावटीचा येईल, अशा प्रकारची व्यवस्थाच एका अर्थाने केलेली आहे. त्यामुळे जेमचा फायदा सगळ्यांनी घ्यावा, हे पण या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. डिफेन्समधलं मी तुम्हाला बरंच सांगितलं, त्यामध्ये खूप डिटेलिंग करता येण्यासारखं आहे. ॲग्रिकल्चरच्या विषयात डिटेलिंग करता येण्यासारखं आहे. आत्मनिर्भर भारताचा हे विजन काय आहे आणि कुठल्या डायरेक्शनने आपण गेलो पाहिजे. फक्त टॅक्सच्या योजना आणि फंडिंगच्या योजना ह्या अँगलनी न बघता रोज सरकार कुठल्याही पक्षाचा असो, कुठलेही त्या ठिकाणी मंत्री असो, माझ्या आवडते म्हणून ते ऐकायचं ते नाही ऐकायचं असं करून चालणार नाही. आपण व्यावसायिक आहोत, तर सरकार जी घोषणा करतं त्याकडे बारकाईने बघितलं पाहिजे. त्याच्या पाठीमागचे उद्देश मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या घोषणेचं लिंकेज हे बिझनेसशी कसं आहे हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे आपला कुठल्या ट्रॅकवर बिझनेस न्यायचा आहे हे आपल्याला ठरवण्याची आता गरज आहे. मला वाटतं की इथून पुढच्या काळामध्ये आपण याचा नक्की विचार कराल. यासाठी कुठलीही मदत आवश्यक असेल तर तुम्हाला आमच्या टीमकडून सगळं मिळेलच. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि वेळेपेक्षा 5-10 मिनिट जास्त बोललो तरी आपण शांतपणे मला सहन करत त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.